नक्कीच राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नितीन पाटील यांनी तर भाजपकडून धैर्यशील पाटील यांनी उमेदवारी अर्ज राज्यसभेसाठी भरले होते. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपच्या 2 राज्यसभेच्या जागा ज्या आहेत त्या रिक्त झालेल्या होत्या, उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल यांची. तर एक जागा जी आहे ती अजित पवार गटासाठी सोडण्यात आलेली होती आणि आता आपण बघतोय की हे दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. कारण मुख्य पक्ष असलेल्या महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज किंवा आपला उमेदवार दिलेला नव्हता, त्यामुळे ही निवड जी आहे ती बिनविरोध झालेली आहे. त्याचसोबत ज्या अपक्ष उमेदवारांनी या निवडणुकीसाठी या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले होते ते अर्ज पडताळणी दरम्यान बाद झाले आणि त्यामुळे ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध झालेली आहे. आणि त्याचसोबत आपण बघू शकतो की आता अजित पवार यांच्या पक्षाचे 3 राज्यसभेचे खासदार जे आहेत ते आता झालेले आहेत. आपण लोकसभेमध्ये